जे होतं ते चांगल्यासाठी होतं. जो होता है अच्छे के लिए होता है. तर अशीच आज एक गोष्ट सांगणार आहे. एक असतो राजा आणि त्याचा एक प्रधान असतो. प्रधान काय करत असतो, प्रत्येक वाक्य झाल्यानंतर असं म्हणत असतो की जे होतं ते चांगल्यासाठी होतं. एक दिवस काय होतं, राजाचं एक बोट तुटतं. बोट तुटल्यानंतर पटकन प्रधान बोलून जातो की जे होतं ते चांगल्यासाठी होतं. राजाला येतो राग. राजा काय करतो, प्रधानाला तुरुंगात टाकतो आणि दुसऱ्या दिवशी राजा शिकारीला जातो. जंगलात शिकारीला गेल्यानंतर तिथं त्याला आदिवासी लोक घेरतात आणि राजाचे हातपाय बांधून ठेवतात. पण त्यातल्या एकाचं लक्ष त्याच्या तुटलेल्या बोटाकडे जातं. तर तो म्हणतो की हे तर शरीर अपूर्ण आहे आणि ह्याचा आपण बळी देऊ शकत नाही. त्यामुळं राजाला सोडतात आणि परत त्याच्या राज्यात पाठवून देतात. राजा येतो, त्याच्या राज्यात येतो आणि प्रधानाला बोलवून घेतो. समोर बोलवून त्याला सगळी हकीकत सांगतो की हे झालं आणि तू म्हणत होतास जे होतं ते चांगल्यासाठी होतं. प्रधान जोरजोरात हसायला लागतो. राजा विचारतो, अरे काय झालं? प्रधान म्हणतो, बघा ना, जर मी त्या दिवशी असं बोललो नसतो तर तुम्ही मला तुरुंगात टाकलं नसतं. तुम्ही मला तुरुंगात पाठवलं नसतं तर मी तुमच्यासोबत शिकारीला जंगलात आलो असतो आणि मी तुमच्याबरोबर शिकारीला आलो असतो तर माझ्याकडे बघून तुम्हाला त्यांनी सोडलं असतं, का तर तुमचं बोट तुटले आणि माझ्याकडे बघून त्यांनी मला धरलं असतं आणि आज माझा बळी गेला असता. तर तात्पर्य काय की जे होतं ते चांगल्यासाठी होतं. आपण प्रत्येक वेळेला आयुष्यात की माझ्यासोबत हे का होतं, मीच वाईट आहे का, मी सगळ्यांचं चांगलं करतो पण माझं वाईट होतंय, ह्या विचारानं प्रत्येक वेळेला आपण नाराज होत असतो. नोकरीच्या ठिकाणी असेल, अजून कुठल्या तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये असेल, प्रत्येक ठिकाणी आपण निगेटिव्ह विचार करतो. पण मंडळी, जे होतं ते खरोखर चांगल्यासाठी होतं. एखाद्याची जॉब गेला, एखाद्याची नोकरी गेली तर आपल्याला काय वाटतं की माझाच का जॉब गेला, पण तुम्हाला माहीत नसतं की त्यामुळं तुमचे अनेक दरवाजे उघडे होत असतात. पण पुढं येणाऱ्या मोठ्या संकटाला टाळण्यासाठी तुम्हाला छोट्या संकटाचा सामना करायला लागतो आणि तेच हे संकट असतं. आणि त्यामुळंच जे होतं ते अगदी चांगल्यासाठी होतं. त्यामुळं जीवनाकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन ह्या एका वाक्यानं आपण बदलला पाहिजे. तर आहात का तयार दृष्टिकोन बदलायला?